तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मेजरमेंट कसं काढायचं ब्लाऊजवरनं हे बघितलं आहे. तर आज त्याच मेजरमेंटचं आपण कटिंग बघणार आहोत. तर इथं मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे. आपल्या ॲट अ टाइम पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट काढणार आहोत. तर नेहमीप्रमाणे आपण पहिले हाईट मार्क करणार. हाईट आहे तयार 13.5. त्यामध्ये 1 इंच आपल्याला मिळून 14.5ला आपण मार्किंग करणार आहोत. प्रत्येक साईजमध्ये हाईटमध्ये 1 इंच हे एक्स्ट्रा आपण घेत असतो स्टिचिंग मार्जिन. आणि हे आता आपण एक लाईन मारून घेऊ. आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत. तर शोल्डर आपण घेणार आहोत 40. चेस्टसाठी आपण घेणार आहोत 5.5. शोल्डर हे गळ्यावर डिपेंड असतं. जर तुमचा गळा छोटा असेल तर तुम्ही शोल्डर हे वाढवू शकता, किंवा गळा मोठा असेल तर त्यानुसार शोल्डर तुम्ही छोटं करू शकता. इथे 2.5ला एक मार्किंग केलं आहे. 2.5 आपली गळा रुंदी आहे आणि पूर्ण शोल्डर आहे 5.5. तयार शोल्डर आपला 2.5 येणार आहे. अर्धा इंच आपलं एक्स्ट्रा जाणार आहे, म्हणून आपलं शोल्डर आपलं 3 आहे आणि पूर्ण शोल्डर आहे 5.5. इथं आपण आर्महोलचं मार्किंग करणार आहोत. आर्महोल आहे आपला 6. इथे आता आपण चेस्ट आहे आपली 40. तर चेस्टचा चौथा भाग आहे 10 आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन असं 12ला आणि 10ला मार्किंग केलं. चेस्ट आपलं एक्स्ट्रा मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. लाईन थोडी क्रॉस झाली होती, सरळ करून घेते आणि चेस्ट लाईन जॉईन करून घेते. आता कमरेचं मेजरमेंट टाकू. कंबर आहे तयार आपली 32. तर चौथा भाग आहे 8 आणि एक्स्ट्रा आपण मागच्या साईडने जे टक्स टाकतो त्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 9ला मार्किंग केलं आणि एक्स्ट्रा मार्जिन आहे आपलं ते आपण 2 इंच घेणार आहोत. आणि इथं 11ला मार्किंग केलं. आता ह्या दोन्ही एक्स्ट्रा मार्जिन आणि आपले फिटिंगचे जे लाईन्स आहेत ते आपण जॉईन करू. आता आपण आर्महोल तयार करूया. हे बघा, इथे आर्महोल पासून जी फिटिंगची लाईन आहे त्याचा मी इथे मध्य काढला आणि पुढे 1 इंच आणि हे आता आपण शोल्डरच्या लाईनने क्रॉसमध्ये जॉईन करून घेणार. तर हे आपण क्रॉसमध्ये लाईन जी तयार केली आहे तिचा आपण मध्य काढणार आहोत. तर या पद्धतीने मी टेप फोल्ड करून मध्य काढला. हा माझा मिडल पॉईंट आला. आता जी क्रॉस लाईन काढली तिथूनच वरती अर्धा इंचाला एक मार्किंग करणार आणि जो मिडल पॉईंट काढला आहे तिथून आतल्या साईडला एक आर्महोलचा आकार देणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण मागचा आर्महोलचा आकार देणार. तर फिटिंग लाईन पासून आपण सरळ येणार आणि इथून आपण आकार देत जो आपला याचा पॉइंट आहे मिडल पॉइंट, ते मिडल पॉइंटला जॉईंट करत इकडे सरळ लाईन जाणार आपली शोल्डरकडे. या पद्धतीने आता पुढचा मुंड्याचा आकार आहे. हे जे अर्धा इंचावर आपण पॉइंट दिले ते आपल्याला जॉईंट करायचे आहे.
या ठिकाणी हे दोन्ही पॉइंट एकत्र जॉईंट झाले पाहिजे, शोल्डरच्या जवळ आणि फिटिंग लाईन जवळ. या पद्धतीने आपला आर्मोलचा आकार तयार आहे. आता आपण क्रॉस पट्टी मार्किंग करणार. तर मी इथे 2.5 इंच घेतला, 2.5 इंचाला एक मार्किंग केली आणि या साईडने सुद्धा 2.5ला एक मार्किंग केली. आणि एक लाईन बघा या पद्धतीने तयार केला. एक बॉक्स तयार झाला खाली. आणि इथून मी वरती एक 1/2 इंचाला एक मार्किंग केली आहे आणि इथून आपला जो क्रॉस पट्टीचा आकार आहे तो असा दिला आहे या पद्धतीने. आता आपण गळ्याचा आकार देऊया. गळा आहे आपला 5.5, तर इथं मी 6ला मार्किंग केली आणि आपली गळा रुंदी आपल्याला 2.5च घ्यायची आहे, कारण आपण वरती 2.5 घेतलेला आहे. आणि इथे असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला सुद्धा आपला गोल आकार आपण देणार आहोत. या पद्धतीने आता आपली कटोरीचा आपण आकार देणार आहोत. तर कटोरी आहे आपली 5.25ची तयार. म्हणून इथं 5.25ला मार्किंग केलं. आर्मोल साईडने आपण 2.5 इंचाला एक मार्किंग करणार आहोत, हे बघा. आणि गळ्याच्या साईडने आपण 1 इंचावर केली आहे मार्किंग. तर कटोरीचा जसा आकार त्या पद्धतीने आपण आकार देऊया. इथून मी थोडंसं 2.5-3 इंचावर सरळ 2 इंच मॅक्झिमम सरळ लाईन केली. आणि इथून जो आपला कटोरीचा आकार आहे त्यासाठी आपण हा जो 2.5 इंचावर पॉईंट दिलाय त्याला जॉईंट करत या पद्धतीने आपला कटोरीचा आपण आकार दिलेला आहे. या पद्धतीने इथे आपले बॅक आणि फ्रंट दोन्ही तयार आहेत. इथे क्रॉस पट्टी तयार झाली. ही आपली कटोरी आणि हे आपला साइड पार्ट आहे. आता आपण कटिंग करूया.